खासदार सुप्रिया सुळे बोलतायत, थेट जाऊया. गाठीभेटीसाठी आज भोर आणि बारामतीचा ओबीसी समाजाचं गेल्या 7 दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. पुण्यात सुद्धा आंदोलन सुरू आहे, पण अजूनही सरकारकडून कोणताही निर्णय किंवा जी मागणी त्यांची आहे ती पूर्ण केल्याचे दिसत नाही. आपल्या पक्षाची नेमकी काय भूमिका? आज जितेंद्र आव्हाड आमच्या सगळ्यांच्याच वतीने त्यांना भेटायला जाणार आहेत आणि आरक्षणाबद्दल आमची भूमिका ही पहिल्या दिवसापासून स्पष्ट राहिलेली आहे. आणि हा आरक्षणाचा मुद्दा हा राज्यातून हा तातडीने दिल्लीला गेला पाहिजे. आणि मी गेले अनेक वर्ष सातत्याने केंद्र सरकारकडे मागणी करते. मराठा, धनगर, लिंगायत, मुस्लिम आणि भटक्या विमुक्त समाजाच्या ज्या काही मागण्या या आहेत त्याच्यावर एक सविस्तर चर्चा व्हावी. अनेक लोकांना आरक्षण देण्यासाठी एक 5-6 बिलं अर्जुन मुंडाजी जे मंत्री होते केंद्रात त्यांनी आणली होती. मी अनेक वेळा मागणी केली आहे की आरक्षणाबद्दल देशामध्ये ज्या ज्या राज्यात मागणी आहे त्याचं एक कॉम्प्रिहेन्सिव्ह बिल सरकारने आणावं आणि त्याच्यावर सविस्तर चर्चा देश पातळीवर तातडीने झाली पाहिजे. ही आमची मागणी गेल्या अनेक वर्षाची आहे. काही जरांगेंना एंटरटेन केलं जातं, सीएम जातात तिथं, सगळे म्हणजे शिष्टमंडळ जातं सगळं, आणि इकडे ओबीसी बसले तर कोणी ढुंकूनही पाहत नाही अशी एक भावना तयार होती ओबीसी बांधवांमध्ये. कारण लोकसभेत ठरवून ओबीसी उमेदवार पाडले गेले. हा महायुती ना त्यांची महायुतीचा हा प्रश्न आहे आणि सातत्याने मग आरक्षण असेल, महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार, शेतकऱ्यांचे प्रश्न, नीटमध्ये काय झालंय तुम्ही बघताय, विद्यार्थी, असा एकही घटक नाही ज्यांच्यावर या सरकारने अन्याय केलेला नाही. त्यामुळे अतिशय असंवेदनशील हे सरकार आहे. घरं फोडा, पक्ष फोडा, आईस, इन्कम टॅक्स, CBI आणि ED याचा वापर करून काही करा आणि सत्तेत या, हेच याचं धोरण राहिलेलं आहे. काल नाना पटोले बोलताना असं म्हटले की ठाकरे गट हा शोषित गट आहे आणि दुसरे पवार साहेबांचा गट यांना मिळून आम्ही बळ दिलेलं आहे लोकसभा निवडणुकीमध्ये. या बोलण्यामुळे कुठेतरी महाविकास आघाडीमध्ये बेगाडी होऊ शकते का? कारण की आता काँग्रेसचे जास्त खासदार आलेत म्हणून नाना पटोलेंनी असं इथनं तो बंद आहे. व्हिडिओ पण व्हायरल झाला काल. खूप दुर्दैवी तो व्हिडिओ आहे. तुमच्या सगळ्यांच्याच चॅनलवर तो पाहिला आहे. मला असं वाटतं त्यांच्याकडूनही स्पष्टीकरण पक्षाकडून आलेलं आहे. पण भाजप आज राज्यभरात त्यांच्या विरोधात आंदोलन करते की ओबीसी समाजाच्या कार्यकर्त्याला त्यांनी पाय मिळवायला लागले. असं आहे की भारतीय जनता पक्षाकडे काही विषयच राहिले नाही. त्याच्यामुळे आमच्याकडून काही झालं की राज्य पातळीचा दौरा आपलं आंदोलनं ते करत राहतात. त्याच्यामुळे सत्तेत असलेल्या पक्षाकडे मूळ मुद्दे, नीटची परीक्षा, महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार या विषयांवर पडदा टाकायचा, याच्यासाठी भारतीय जनता पक्षाचे अतिशय केविलवाणी प्रयत्न. काही पवारसाहेब बारामतीच्या दुष्काळी दौऱ्यावरती आहेत आणि एकूण या दुष्काळी दौऱ्याच्या माध्यमातून त्यांचं सातत्याने जे वक्तव्य होतं की महाराष्ट्रात सत्तेत बदल होईल आणि तसा तुम्ही आम्हाला तशा पद्धतीने मतदान, पण या सगळ्या याच्यामध्ये काय वाटतं की तुम्हाला असं काही होऊ शकतं या पुढच्या काळामध्ये सत्तेमध्ये बदल किंवा या महाराष्ट्रातल्या राज्यात? अर्थातच प्रत्येक आघाडी किंवा पक्ष हा चांगल्या मार्गाने पास होण्यासाठीच प्रयत्न करत असतो आणि महाविकास आघाडीने केलेलं कोविडमधलं काम किंवा त्या काळात झालेली कामं किंवा काँग्रेस राष्ट्रवादी सत्तेत असताना झालेली कर्जमाफी असेल किंवा जे धोरणात्मक निर्णय जे शेतकऱ्यांचे, विद्यार्थ्यांचे, महिलांच्या हिताचे जे होते ते घेण्याचं अतिशय चांगलं काम अनेक दशकं ही काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यानंतर जेव्हा सेना आमच्याबरोबर आली तेव्हाही घेण्यात आलेले आहे. आणि आपण डेटा वाईज बघूया ना, आणि गेल्या 2-2.5 वर्षात त्यांचं सरकार आल्यापासून कुणाचं भलं झालेलं आहे राज्यात किंवा या देशात? अजित पवारांना ज्या पद्धतीने सध्या टार्गेट केलं जात आहे, सुरुवातीला ऑर्गनायझरमधून त्यांना त्यांच्यावरती टीका झालेली, पराभवाचं खापर कुठेतरी अजित पवारांवरती फोडलं जात आहे. बैठकांमधून जो काही रोष व्यक्त केला जात आहे, कुठेतरी त्यांना बाहेर महायुतीमधून बाहेर काढण्याचा हा सगळा प्रयत्न दिसतो. मला खरंच याची काही माहिती नाही, कारण बारामती लोकसभा मतदारसंघ, महाराष्ट्र आणि येणारं आताचं सेशन याच्या सगळ्या तयारीमध्ये आम्ही फार व्यस्त आहोत. त्याच्यामुळे मला फारशी याची काही माहिती नाही. पण भारतीय जनता पक्ष मित्र पक्षांची कसं वागतात हे मी फार जवळून अनेक वर्ष पार्लमेंटमध्ये कामाची संधी असल्यामुळे त्यांचे मित्रपक्ष आमच्याकडे खूप वेळा त्यांनी मन मोकळं केलेलं आहे. त्याच्यामुळे भारतीय जनता पक्ष मित्र पक्षांशी कसं वागतं हे मी 10-15 वर्ष दिल्लीत फार जवळून पाहिले. त्याच्यामुळे मला काय फार आश्चर्य वाटत नाही ते कुठल्याही मित्रपक्षाशी कसेही वागू शकतात.
काही विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगानं जागा वाटपावरून लोहियामध्ये म्हणजे पुण्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर 8 पैकी 6 जागा लढवायच्या तसं जगतापांनी सांगितलं. वेगवेगळ्या भागात तशीच परिस्थिती आहे. शिवसेनेकडून दावा केला की 6 जागा लढवायच्या. कसं गणित सोडवलं जाणार आहे? आपण किती जागा मागणार आहोत राज्यात? तसं आहे, कार्यकर्ते आणि स्थानिक नेते आणि इच्छुक अर्थातच त्यांच्या मागण्यांचा मान सन्मान केलाच पाहिजे आणि त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्याची नोंद प्रत्येक मग काँग्रेस घेईल, शिवसेना घेईल आणि अर्थातच आम्ही पण घेऊ आणि आमचे बाकीचे मित्रपक्षांचाही मान सन्मान करू आणि त्यानंतर आमचे सगळ्यांचे वरिष्ठ नेते हे चर्चेला बसतील आणि त्यातून आम्ही एक महाराष्ट्राच्या हिताचा आणि एक चांगलं प्रशासन आणि महाराष्ट्राच्या प्रगतीपथावर नेण्याचा ची जी गरज आहे त्याच्यासाठी पूर्ण ताकदीने आम्ही महाराष्ट्रासाठी आम्ही एकत्र लढतो. अंतर्गत आव्हानात्मक वाटते का जागा वाटपाची गोष्ट? लिडरशिप इज ऑलवेज अ टेस्ट. फडणवीस रात्री पुन्हा दिल्लीतनं आले आणि असं म्हणतात की ते जाणार पण पुन्हा आलेत. तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. कोणाला कुठलं पद द्यायचं हा भारतीय जनता पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. बावनकुळे असं म्हणतात की महाविकास आघाडीमध्ये 6 मुख्यमंत्री आहेत, आमच्याकडे मात्र देवेंद्र फडणवीस हेच नेते आहेत आणि मुख्यमंत्री पदाचा प्रश्न दिल्लीतनं सोडवला जाईल आमच्याकडे. म्हणजे मग देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत का त्यांना म्हणायचं होतं? त्याच्याबद्दलचा जो काही आहे वरिष्ठ नेते निर्णय घेतील. मात्र महाविकास आघाडीमध्ये सगळेच मुख्यमंत्री 6 मुख्यमंत्री आज म्हणजे आहेत. आमच्याकडे किती टॅलेंट आहे बघा याचाही विचार केला पाहिजे ना. म्हणजे भारतीय जनता पक्षाकडे एकच ऑप्शन, आमच्याकडे 6 टॅलेंटेड लोक आहेत आणि या देशात मेरिटला आणि टॅलेंटला शेवटी